माणसाचे कान धरायचे. बाबा मोठ्या माणसाला आवाजावर बोललं पाहिजे. नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात. चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली. नारायण राणे साहेब आपण होता. अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय. काका कुठं फिसकटलं म्हणजे एवढं माहितीचे संबंध होते, कुठं फिसकटलं राणे? देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं. त्यांच्यात मनात काय पाप आलं मला माहित नाही. बरं ते नारायण राणे म्हणजे ते जे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं, आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही, तुम्ही कुठे जाणार आहात? कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी. त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं बाबा ते या म्हणले तर जातो. या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का? काही तक्रार करणार आहात का या सगळ्या मी काल शेट्टी साहेबांना कळवलं. आता त्यांनी फेसबुकवर बघायला पाहिजे. मला त्याचं कायदेशीर कळत नाही. काही तक्रार करणार आहात हो का? नक्की. मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा SMS केलेला आहे. नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. ठीक आहे. नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का? कशामुळे बोलेल? माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. ठीक आहे. बोलले तर बोलणार. ठीक आहे. ते जसं बोलतील तसं. ठीक आहे. चला म्हणजे लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा म्हणाल ते काय गुड्ड्या काय जिद्या का काय त्याचं हे अहो फिजिकली त्यांना अब्यूज करताय ना. फिजिकली काही काही मन आहे हो. मी तयार केली का म्हणते. तुम्ही त्यांच्याबद्दल आता वापरता ना मग. दुनिया वापरते मग आमच्या विषयी लोक मन वापरते. आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या त्या जातीवर जातात लोक? आम्ही भेटतो का कुणाला? हे सगळं तेव्हा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. का? तुम्हाला धक्का बसला असता. अरे मैं तो जर्रा था. नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. ठीक आहे. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता. लवंगाचे निमलाईचे भाव 100 रुपयाने वाढले. ठीक आहे. क्रांती चौकात येतो तुम्ही पोहोचलेला आहेत, आता काय प्रतिक्रिया? मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार. पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली. माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिदुरीच्या मागे. ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे. एक मिनिट ऐका पुढे बोला बोला. त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायचं